झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी काँग्रेस समोरच्या अडचणी संपत नाहीयेत असंच काहीसं चित्र सध्या निर्माण झाले। काही ना काही घोटाळ्यांच्या आरोपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आता अडकत चाललेले आहेत आणि त्यामध्ये आता आपल्या मतदारसंघामध्ये राजकीय वजन वापरून यूजीसीचे कॉलेज पळवून नेल्याचा आरोप ऊर्जामंत्री राजेश टोपे यांच्यावर झालाय। पाहूया एक रिपोर्ट। यूजीसीने मागासलेल्या आणि आदिवासी भागात मॉडेल कॉलेज बांधण्यासाठी 10 कोटींचा निधी दिला होता। सर्व नियम धाब्यावर बसून मंत्री राजेश टोपे यांनी हे कॉलेज त्यांच्या घनसावंगी या मतदारसंघात बांधलं। याविरोधात शिवाजीराव चोथे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। त्यामध्ये टोपे यांना औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिवांनी मदत केल्याचाही आरोप करण्यात आला। चोथे यांच्या याचिकेची औरंगाबाद खंडपीठानं गंभीर दखल घेत राजेश टोपे, डॉक्टर विजय पांढरी पांडे आणि कुलसचिव डॉक्टर मांझा यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले। टोपे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका हायकोर्टानं ठेवलाय। या सगळ्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारनं आणि यूजीसीनं वेगवेगळी करावी असे आदेश दिलेत। या प्रकरणात हे त्रिकूट दोषी आढळल्यास कॉलेज सुरू झाल्यापासून आतापर्यंत झालेला सर्व खर्च या सगळ्यांकडून वसूल करावा असेही आदेश हायकोर्टानं दिलेत। हायकोर्टानं या सगळ्यांनी याचिकाकर्त्याला आलेला 15,000चा खर्च कॉस्ट देण्याचेही आदेश दिलेत। तसंच जालना जिल्ह्यातील आदर्श महाविद्यालयाचं स्थान नक्की कुठे असावं याचाही निर्णय विद्यापीठ प्रशासनानं आणि यूजीसीनं 8 आठवड्यात कोणाच्याही दबावाला बळी न पडता घ्यावा असे आदेश हायकोर्टानं दिलेत। इथं दळणवळणाची व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी पाहूनच मॉडर्न कॉलेज या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं। सगळे नियम या लोकांनी धाब्यावर बसून घनसावंगी इथं हे कॉलेज हो घातलं होतं, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी हायकोर्टाने दिलासा दिला। विद्यापीठ अनुदान मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नव्याने हा निर्णय घ्यायचा आहे 8 आठवड्यात, आणि तो जर निर्णय घनसावंगी व्यतिरिक्त इतर ठिकाणी करण्यात आला तर सगळा खर्च आतापर्यंत झालेला खर्च यांच्याकडून वसूल करायचा आहे। राजेश टोपे आणि कुलगुरूंनी सर्व आरोप फेटाळलेत। चौकशी अंती सत्य जगासमोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या निर्णय प्रक्रियेत माझी कुठेही सही अथवा निर्णय प्रक्रियेतला माझा कुठलाही शिफारस हे देखील या ठिकाणी मी केलेली नाही। अधिकची माहिती घेऊन याबाबत वरच्या कोर्टामध्ये दाद मागण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करेन। हे निर्णय हे सगळे कायद्यानुसार किंवा जे काही नियम असतील त्यानुसारच घेतलेले आहेत आणि तसं हा निकाल आल्यानंतर मी राज्यपाल कार्यालयाला सुद्धा माझी भूमिका कळवलेली आहे। कोर्टाच्या दणक्यापुढे आता गुलाबराव देवकर, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अजित पवार यांच्यानंतर राजेश टोपे हे राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री आरोपाच्या घेऱ्यात अडकले। झी 24 ताससाठी जालन्याहून किरण जाधवसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।